कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वामध्ये दरवर्षी कावड यात्रा निघते आणि आजही श्रावणातल्या दुसऱ्या सोमवारी कावड यात्रा निघाली। आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात ही कावड यात्रेमध्ये शिवभक्त सहभागी झाले आहेत आणि ही कावड यात्रा आता हिंगोली शहरामध्ये दाखल झालेली आहे। हिंगोली शहरातून खटकाळी बायपासपर्यंत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही या कावड यात्रेमध्ये दाखल झाले आहेत आणि ते आपल्यासोबत आहेत। खरं तर साहेब, तुम्ही तिसऱ्यांदा कावड यात्रेमध्ये सहभागी झाले आहेत, काय जल्लोष, काय उल्हास? खरं म्हणजे ही भव्य दिव्य कावड यात्रा 2016 पासून सुरू आहे आणि इथं आल्यानंतर हे सगळं तमाम शिवभक्तांचं दर्शन होतं आणि एक भगवं वादळ इथं पाहायला मिळतं आणि म्हणून खऱ्या अर्थाने ही कावड यात्रा जी आहे यामध्ये लाखो शिवभक्त, भगव्यावर प्रेम करणारे, हिंदुत्वावर प्रेम करणारे या ठिकाणी सहभागी होतात आणि या कावड यात्रेमध्ये सगळे सामील होतात आणि म्हणून आज आपण पाहतोय की नजर पोचत नाही तिथपर्यंत हे सगळे शिवभक्त आहेत, हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि म्हणून मी या कावड यात्रेचे संयोजक आमदार संतोष बांगर यांचं मी अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। दरवर्षी त्या कावड यात्रेचं उत्तम नियोजन त्यांच्या माध्यमातून होत असतात आणि हजारो लाखो भाविक या कावड यात्रेमध्ये सामील होत असतात। खऱ्या अर्थाने सच्चा शिवभक्त आणि शिवसेनेचा ढाण्या वाघ हा संतोष बांगर असे देशभक्तीचे आणि या कावड यात्रेसारखे शिवभक्तांना एकत्र करण्याचे कार्यक्रम करत असतात आणि म्हणून मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। खरं तर मराठवाड्यातली ही सर्वात मोठी कावड यात्रा आहे साहेब, तुम्ही कितीही अडचण असो या कावड यात्रेमध्ये सहभागी होता। कावड यात्रा आता खऱ्या अर्थाने माझा देखील एक खाली घ्या। छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी। हर 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 हर। सगळ्यांना खूप खूप। खरं तर साहेब, मराठवाड्यातली सगळ्यात मोठी कावड यात्रा आहे, कितीही अडचण असो मागच्या 3 वर्षापासून तुम्ही या कावड यात्रेत सहभागी होता। खरं म्हणजे इथं आल्यावर तमाम शिवभक्तांचं दर्शन होतं आणि हजारो लाखो शिवभक्त या कावड यात्रेमध्ये ओम शांती ओम शांती कावड यात्रेमध्ये ओम शांती ओम शांती ओम शांती। प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व अरुणाबेन जी, आपका बहुत 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 अभिनंदन। खरं तर सकाळी 11 वाजल्यापासून कावड यात्रेला सुरुवात जल्लोष जे आहे ते कायम आहे साहेब। एवढा पाऊस पडला तरी सुद्धा या ठिकाणी हा जल्लोष कायम आहे। हे सगळे हर हर बम बम भोले शंकराच्या या भक्तीमध्ये तल्लीन झालेले आहेत, हिंदुत्वाच्या या यात्रेमध्ये कावड यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। ही कावड यात्रा हिंदुत्वाची यात्रा आहे आणि म्हणून ही भगवी यात्रा आहे। या भगव्या यात्रेमध्ये हे सर्वजण
सामील झालेत, मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि किती अडचणी आल्या तरीसुद्धा मी या कावड यात्रेला अवश्य हजर राहतो. एक राजकीय प्रश्न, BMC मध्ये आम्ही सत्तेत येणार, युतीचं माझ्यावर सोडा असं राज ठाकरे बोलले. बघा, आज काय निवडणुकीचा विषय नाही, हा आज एक शिवभक्तांचा मेळा आहे, शिवभक्तांची रॅली आहे आणि या रॅलीचं नियोजन आपण बघतोय, आयोजन आपण बघतोय. हजारो लाखो शिवभक्त यामध्ये सामील झालेत. पण तरीसुद्धा मी आपल्याला एवढंच सांगतो, आमचं महायुतीचं सरकार आल्यानंतर, मी मुख्यमंत्री असताना मी आणि देवेंद्रजींनी सुरुवातीला जे मुंबईसाठी काम केलेलं आहे, मुंबई शहरासाठी जे काम केलं आहे, रस्ते सुशोभीकरण, आरोग्य, मेट्रो, हे सर्व जे काही काम केलेलं आहे हे लोकांसमोर आहे. आणि ज्यांनी 20 वर्ष सत्ता असून देखील लोकांना खड्ड्यांचा प्रवास करायला लावला, खड्ड्यामध्ये अनेक लोकांचे बळी गेले. हे खड्डे भरण्यामध्ये भ्रष्टाचाराचा महामेरू ठरला आणि त्या ठिकाणी मुंबईमध्ये कोविड असेल, कोविडमध्ये भ्रष्टाचार असेल, मिठी नदीमध्ये भ्रष्टाचार असेल, रस्त्यामध्ये भ्रष्टाचार असेल, ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून ज्यांनी मुंबईकडे पाहिलं त्यांना या निवडणुकीमध्ये लोक, जनता, मुंबईकर कायमचं घरात बसवल्याशिवाय राहणार नाहीत. आणि महायुतीच्या कामावर जसं आमच्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके मुंबईकर या सर्वांनी महायुती लँडस्लाईड विक्टरी दिली, तशीच विक्टरी, तसाच विजय मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये महायुतीला मिळेल. आणि कामाच्या जोरावर, विकासाच्या जोरावर महायुतीचा भगवा मुंबई महापालिकेवर फडकेल. निश्चितच हे होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध प्रश्नावरती आपल्याला उत्तर दिले. कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.